मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीमध्ये जे आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या अनेक घडामोडी झाल्या याच्या संदर्भाने एक पुस्तक लिहावं आणि या पुस्तकातून त्यांचा लढा लोकांच्या समोर यावा। त्या लढ्याच्या दरम्यान ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडींची माहिती एकत्रितपणे लोकांच्या समोर यावी, वाचकांच्या हातात यावी, यासाठी आंतरवाली सराटी ते मुंबई हे पुस्तक मी लिहिलं। हे पुस्तक लिहिण्यामागं जशी लढ्याची माहिती समोर येणं हा भाग होता, तसंच अनेकदा अनेक आंदोलनं होतात, त्या आंदोलनामध्ये अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडतात आणि काही दिवसांनी कालांतराने लोकांना त्याचं विस्मरण होतं। त्यामुळं हा लढा लोकांच्या समोर कायमस्वरूपी राहावा, पुस्तक रूपाने राहावा, यासाठी आंतरवली सराटी ते मुंबई हे पुस्तक मी लिहिलं। या पुस्तकाला वाचकांची जोरदार मागणी आहे, राज्यातून आहे, इतर काही राज्यातूनसुद्धा या पुस्तकाला मागणी होत आहे। जरांगे पाटील यांनी सरकारी शिष्टमंडळाबरोबर केलेली बातचीत, संवाद, त्यानंतर त्यांच्या झालेल्या सभा, महाराष्ट्र दौरा, अशी अनेक प्रकारची विषय या पुस्तकामध्ये आहेत। हे पुस्तक वाचकांना सध्या तरी आम्ही ऑनलाईन उपलब्ध करून दिलेलं आहे। 9404 67 65 07 या मोबाईल क्रमांकावर आपण पुस्तकासाठी फोन केला तर आपल्याला ते पुस्तक घरपोच मिळू शकेल। या पुस्तकाचं आणखी एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की छत्रपती संभाजीनगरमधील विनोद पाटील यांनी जो SEBC आरक्षणासाठी कायदेशीर लढा उभा केला होता आणि सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी तो लढा नेला, या लढ्याची कहाणीही या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल। मराठा आरक्षणाच्या संदर्भाने कायदेशीर काय तरतुदी आहेत, काय नाहीत, काय व्हायला पाहिजे, हे जसं या पुस्तकात मांडलं आहे, तसंच मराठा समाजाला आरक्षणाची का आवश्यकता आहे हा विषयही या पुस्तकात हाताळण्यात आलेला आहे। हे आंतरवली सराटी ते मुंबई हे 200 पानांचं पुस्तक आहे। याच्यामध्ये काही रंगीत छायाचित्रही आपण घेतलेली आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे सुसूत्र पद्धतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे। साधारणतः एक 15 दिवसामध्ये हे पुस्तक लिहिलं आणि एक 4 ते 5 म्हणजे एक 20 दिवसाच्या कालावधीमध्ये हे पुस्तक आपण उपलब्ध करून वाचकांसाठी दिलेलं आहे। ग्रामीण भागातून आणि इतर भागातूनही वाचकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।